नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026मध्ये एक्सपेक्टेड ट्रेड मार्क वसे रँक अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आपले मार्क कळालेच आहे. तर NTA आन्सर कीनुसार तुम्हाला जवळजवळ 99% तुम्हाला मार्क तुमचे क्लिअर झाले असतील. फक्त आपल्याला विषय आहे तो रँकचा, म्हणजे आपला किती रँक येऊ शकतो ऑल ओव्हर इंडियामधून. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहिती असेल की आपल्याला ॲडमिशन हे रँकवरती होत असतं, मार्कावरती नाही. फक्त एक तुम्हाला अंदाज असावा किती आपण मार्क रेंजमध्ये आहेत, म्हणून तुम्हाला मी इतक्या दिवस एक अगदी अंदाज देऊन गव्हर्नमेंट MBBS गव्हर्नमेंट BMSचे जे कट ऑफ सांगितले होते. पण आपल्याला ॲडमिशन होतं ते रँकवरती होत असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. तर तुमचा रँक किती आहे हे तुम्हाला लक्षात यावा, ह्या अनुषंगाने अगदी मी पुन्हा अगदी डाटा ॲनालिसिस करून प्रिडिक्शन करून आम्ही हे 2026चा आपल्याला रँक किती येऊ शकतो. तर मार्क मी तुम्हाला सांगणार आहे आधी, आणि त्या मार्कच्या रेंजमध्ये किती रँक रेंज येऊ शकतो. ओके, तर अगदी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता मार्क आणि स्टुडंटचा रँक हे मी काढलेला आहे. तर अगदी 720 ते 700 ह्या मार्कमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा रँक 1 ते 30 असा हा राहू शकणार आहे. हे पूर्णपणे प्रिडिक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी हे अंदाज आम्ही बांधलेला आहे. तर तुम्हाला एक लक्षात यावं, रँक आपण कितीपर्यंत आपला रँक येऊ शकतो आपल्या मार्कांमध्ये. तर तुम्ही आपापल्या मार्कनुसार पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर 650 ते 700 ह्या मार्कमध्ये जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचा रँकसुद्धा अगदी 31 to 1500पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यानंतर 600 ते 650 ज्या विद्यार्थ्यांचे मार्क असतील ह्या रेंजमध्ये त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा रँक किती राहू शकतो. तर इथे मी काढलेला आहे, तुम्ही पाहू शकता. 1501 ते 5500पर्यंत हा रँक राहू शकतो. तर हे ऑल इंडिया रँक मी काढत आहे. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एक डाऊट्स होते की मॅडम रँक किती यायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला एक अंदाज येईल. तर ऑल इंडिया रँकवरून सुद्धा आपले ॲडमिशन होतात, आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला SMLवरती ॲडमिशन होत असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट. तर आपल्या स्टेटमध्ये किती विद्यार्थी आहेत, एक्झाम दिलेले आहेत, आणि त्यामध्ये आपला कितवा नंबर आहे त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी ॲडमिशनच्या अवलंबून असतात. फक्त ही मी तुम्हाला आता ऑल इंडिया रँकचा हा तुम्हाला डाटा अगदी सांगत आहे, मार्क वसे रँक. ओके, त्यानंतर 500 ते 550 ह्या मार्कमधले विद्यार्थ्यांचा सुद्धा तुम्ही रँक इथे पाहू शकता. 13,000पासून ते 40,050पर्यंत 500पर्यंत मी तर काढलेला आहे. त्यानंतर 4,500 ते 450 ते 500 मार्कच्या ज्या मार्कमधले विद्यार्थी आहेत ह्या रेंजमधले त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा रँक इथं मी काढलेला आहे. 40,500 ते 80,000पर्यंत हा रँक काढलेला आहे. त्यानंतर 400 ते 450 मार्कचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा रँक 80,000पासून ते अगदी 1,00,000पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यानंतर 350 ते 400 मार्कमधले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा रँकसुद्धा 1,00,000पासून ते 1,80,000पर्यंत रँक येण्याची शक्यता आहे. त्यानंतर 300 ते 350 ज्या विद्यार्थ्यांचे मार्क आहेत ह्या रेंजमध्ये त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा रँक ऑल इंडिया रँक हा 1,80,000पासून ते 2,70,000पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यानंतर 250 ते 300 मार्क ह्या रेंजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क येत आहेत त्या विद्यार्थ्यांचा रँकसुद्धा 2,70,700 ते 3,50,000पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यानंतर 200 ते 250 मार्क ज्या विद्यार्थ्यांचे येत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 3,50,000 ते 4,25,000पर्यंत हा एवढा रँक राहू शकणार आहे. तर हे पूर्णपणे प्रिडिक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, एक आम्ही अंदाज काढलेला आहे. तर गेल्या 3 वर्षाचा डाटा ॲनालिसिस करून हे पूर्णपणे अगदी आम्ही मार्कावरती रँक पूर्णपणे डाटा ॲनालिसिस करून हे अगदी स्टुडंटचे रँक किती येऊ शकतात. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना मार्क माहीत झालेले आहेत. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना लक्षात आलेलं आहे की त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपण किती रँकमध्ये येऊ शकतो हे एक अंदाज यावा, त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना पण आपल्याला रेंज लक्षात येईल की आपला ऑल इंडिया रँक किती असू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं पूर्णपणे मेडिकलच्या फील्डमध्ये जे काही ॲडमिशन्स होतात ते पूर्णपणे रँकवरती होत असतात. लक्षात घ्या, ऑल इंडिया रँक. आणि आपल्या महाराष्ट्रामधून आपल्याला स्टेट कोठ्यामधून ॲडमिशन पाहिजे असेल तर तिथून सुद्धा ॲडमिशन आपल्याला 85% कोठ्यामधून स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे SMLवरतूनच आपल्याला तिथे ॲडमिशन होत असतात. पण तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला SMLचा सुद्धा मी अगदी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा. ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा दिलेल्या नंबरवरती मला एनीटाईम कॉल मेसेज करून अधिक माहिती विचारून तुम्ही अगदी जॉईन होऊ शकता. आणि असेच नवीन
आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी नक्की सबस्क्राईब करून गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.